अनुसूचित जातीच्या 14 जागा, अनुसूचित जमातीच्या 8 आहे, विधाच्या 4 आहे, भज क च्या 2 आहे, भज ड च्या 5 आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस शिपाई चालक भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालक पदाच्या किती जागा आपापल्या कॅटेगरीच्या SC ST OBC EWS NT EJ SBC SCBC सर्व कॅटेगरीच्या कॅटेगरी वाईज यामध्ये जागा किती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विधा, भज ब, भज क, भज ड, विमा प्र, इमा व SCBC EWS कॅटेगरी आराखीव. तर सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. महिला आरक्षणच्या खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, पोलीस पाल्य झालो, गृहरक्षक दल झाला आणि अनाथ झाला, सर्वांचे जे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा वाईज मी तुम्हाला या ठिकाणी चालक पदामध्ये या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद आहे, चालक ज्या ज्या जिल्ह्यामध्ये चालकची भरती निघाली त्या सर्व चालक भरतीची जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो आणि जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा या ठिकाणी दाखवून देतो. ज्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी जागा किती रिक्त आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालकच्या किती जागा आहे. तर पहा आता हे आहे या ठिकाणी पुणे शहरमध्ये तुम्ही बघू शकता चालकमध्ये. तर या ठिकाणी जे जे जागा आहे अनुसूचित जातीच्या 14 आहे, अनुसूचित जमातीच्या 8 आहे, विधाच्या 4 आहे, भज ब च्या यामध्ये नाही आहे, भज क च्या यामध्ये 2 आहे, भज ड च्या 5 आहे, विमा प्र च्या 3 आहे, इमा व च्या 6 आहे, SCBC च्या 11 आहे, EWS कॅटेगरीच्या 11 आहे, अराखीव 41 आहे आणि टोटल 105 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर मीरा भाईंदर आहे. मीरा भाईंदर चालकमध्ये जर आपण या ठिकाणी जागा पाहिल्या तर अनुसूचित जातीची 1 आहे, अनुसूचित जमातीच्या 2 आहे, विधाची 1 आहे, भज ब ची 1 आहे, भज क च्या 2 आहे, भज ड ची 1 आहे, विमा प्र ची 1 आहे, इमा व च्या 3 आहे, SCBC च्या 3 आहे, EWS कॅटेगरीच्या 3 आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी 8 जागा आहे. तर टोटल 26 जागा या ठिकाणी आहे. नवी मुंबईला तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नवी मुंबई चालकमध्ये जे आहे या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 12 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 6 जागा आहे, विधाची 1 आहे, भज ब ची 1 आहे, भज क च्या 2 आहे, भज ड च्या 3 आहे, विमा प्रच्या 2 आहे, इमा व च्या 15 आहे, SCBC च्या 8 आहे, EWS कॅटेगरीच्या 9 आहे, अराखीवच्या 13 आहे आणि एकूण 82 जागा या ठिकाणी आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर रायगड चालकमध्ये जर आपण पाहिलं, रायगड चालक पदामध्ये जे या ठिकाणी जागा अनुसूचित जातीच्या 1 जागा रिक्त आहे, इमावच्या 1 जागा रिक्त आहे, SCBC च्या नाही आहे, EWS कॅटेगरीचे पण नाही आणि अराखीवच्या 1 जागा आहे. तर टोटल 3 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर SP रत्नागिरीमध्ये जर आपण चालकमध्ये पाहिलं, SP रत्नागिरी चालक पदामध्ये अनुसूचित जातीची 1 जागा रिक्त आहे, अनुसूचित जमातीची 1 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर SCBC ची 1 जागा रिक्त आहे, EWS कॅटेगरीची 1 आहे आणि अराखीवच्या 4 आहे. तर टोटल 8 जागा रिक्त या ठिकाणी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा चालकमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सिंधुदुर्ग मध्ये जे अनुसूचित सिंधुदुर्ग चालक पदामध्ये अनुसूचित जातीच्या 2 जागा आहेत, त्याचबरोबर जे भज क ची 1 जागा आहे, भज ड ची 1 आहे, विमा व च्या 2 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे, SCBC ची 1 आहे, खुला प्रवर्गासाठी 9 आहे. तर कॅटेगरी वाईज जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर SP नाशिक ग्रामीण चालकमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीच्या 5 जागा, अनुसूचित जमातीच्या 11 आहे, विधाच्या 2 आहे, भज ब ची 1 आहे, भज क च्या 2 आहे, भज ड ची 1 आहे, विमा प्र ची 1 आहे, इमा व च्या 8 आहे, SCBC च्या 4 आहे, EWS कॅटेगरीच्या 4 आहे आणि अराखीवच्या 13 आहे. तर टोटल 52 जागा या ठिकाणी रिक्त आहे. SP वाशिम चालक पदामध्ये जर आपण पाहिलं तर SP वाशिम चालकमध्ये जे आहे अनुसूचित जातीची 1 जागा, अनुसूचित जमातीची 1 जागा आहे, विधाची नाही आहे, भज ब ची 1 आहे, भज क ची नाही आहे, त्याचबरोबर इमा व च्या 1 जागा आहे, SCBC च्या 2 जागा आहे, आदुकची 1 आहे आणि अराखीवची 1 आहे. तर टोटल 8 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर SP पुणे ग्रामीण चालकमध्ये जर आपण जागा पाहिल्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता SC ST कॅटेगरीच्या पण नाही आहे या ठिकाणी जागा, विधाच्या पण नाही आहे, भज ब ची पण नाही आहे, इमावची 1 जागा आहे, त्याचबरोबर जे अराखीवच्या 2 आहे. फक्त 3 जागा या ठिकाणी, खूप कमी जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर परभणी चालकमध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीचे यामध्ये तुम्ही बघू शकता 1 जागा आहे, विधाची 1 जागा आहे, भज ड ची 1 जागा आहे, इमावची 1 जागा आहे, SCBC ची 1 आहे, EWS कॅटेगरीची 1 आहे आणि खुला प्रवर्गासाठी 2 आहे. तर टोटल 8 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही हिंगोली चालकमध्ये जर पाहिलं तर हिंगोली चालक पदामध्ये अनुसूचित जातीची 1 जागा, अनुसूचित जमातीच्या 2 आहे, विधाची 1 आहे, त्याचबरोबर भज ड ची 1 आहे, विमा प्र ची 2 आहे, इमा व च्या 4 आहे आणि SCBC ची 1 आहे आणि EWS कॅटेगरीच्या 1 आहे आणि अराखीवच्या 2 जागा आहे. तर टोटल 15 जागा या ठिकाणी आहे. SP लातूर चालक पदामध्ये जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीच्या 2 जागा, अनुसूचित जमातीची 1 आहे, भज ब ची 1 आहे, त्याचबरोबर इमावच्या 4 आहे, SCBC च्या 2 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे आणि अराखीवच्या 4 आहे. तर टोटल 16 जागा या ठिकाणी आहे.
त्यानंतर एस पी बुलढाणा चालकमध्ये जर आपण पाहिलं तर एस पी बुलढाणा चालकमध्ये अनुसूचित जमातीची एक जागा आहे, इमावची 2 आहे, SCBCची एक आहे, EWS कॅटेगरीची एक आहे आणि अराखीवची 9 आहे. तर टोटल 14 जागा या ठिकाणी आहे. त्यानंतर एस पी गडचिरोली चालकमध्ये जर आपण पाहिलं, एस पी गडचिरोली चालकमध्ये अनुसूचित जातीच्या 3 जागा आहे, अनुसूचित जमातीच्या 6 जागा आहे, विदाची एक आहे, भजबची एक आहे, भजकची एक आहे, भजडची एक आहे, विमाप्रची एक आहे, इमावच्या 5 आहे, SCBCच्या 2 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे आणि अराखीवच्या 4 आहे. टोटल 27 जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर एस पी पालघरमध्ये जर आपण पाहिलं तर एस पी पालघरमध्ये ज्या जागा आहे अनुसूचित जातीची नाही आहे, अनुसूचित जमातीची एक आहे, त्याचबरोबर भजबची एक आहे, त्याचबरोबर जे इमावची एक आहे, EWS कॅटेगरीची एक आहे, SCBCची एक आहे आणि खुला प्रवर्गासाठी 2 आहे. तर टोटल 107 जागा या ठिकाणी रिक्त आहे. एस पी धाराशिव चालकमध्ये जर आपण पाहिलं तर एस पी धाराशिव चालक पदामध्ये तुम्ही जागा बघू शकता. तर एस पी धाराशिव चालकमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीचे 3 आहे, अनुसूचित जमातीची एक आहे, विदाची एक आहे, भजबची एक आहे, भजकची एक आहे, भजडची एक आहे, विमाप्रची एक आहे, इमावच्या 3 आहे, SCBCच्या 3 आहे, EWS कॅटेगरीच्या 2 आहे, खुला प्रवर्गासाठी 8 आहे आणि एकूण 25 जागा या ठिकाणी रिक्त आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी